आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। महाविकास आघाडीच्या पुढील वाटचालीवर ठाकरे पवारांमध्ये चर्चा। विरोधी पक्षनेत्यावर तिन्ही पक्ष एकत्र दावा करणार, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह तिन्ही पक्षांशी चर्चा करून संयुक्त बैठक घेण्यासंदर्भात सुद्धा चर्चा। बाळासाहेब असताना मोठे नेते मातोश्रीवर भेटायला यायचे आणि आता यांना सिल्वर ओकवर जाण्याची वेळ आली आहे। उद्धव ठाकरे पवारांच्या भेटीला गेल्यामुळे शंभूराज देसाईंची टीका। 23 जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार, काँग्रेसचे आणि ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात, राहुल शेवाळेंचा मोठा दावा। बदलापुरातील अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणामध्ये मोठी अपडेट। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार, तर मुंबई हायकोर्टात न्यायालयीन चौकशीचा हा अहवाल सादर। बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत, फॉरेन्सिक अहवालातनं माहिती समोर, तर अक्षयनं पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्याचा पोलिसांचा होता दावा। अक्षयवर केलेला गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद, अहवालात नमूद। स्वसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या हा पोलिसांचा युक्तिवाद संशयास्पद असल्याची अहवालातील माहिती। जर असेल तर ती योग्य कारवाई त्यावर करू, सरकारी वकिलांची कोर्टात माहिती। शाळेचे मालक आपटेला वाचवण्यासाठी हत्या, सत्ताधाऱ्यांनी केलेली ही हत्या आहे, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करू, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। ठाकरेंना संपवलं, आता शिंदेंना संपवून उद्या नवीन उदय पुढे येईल। विजय वडेट्टीवार यांचा रोख नेमका कोणत्या उदयकडे असा प्रश्न, तर शिंदेंची गरज संपली असं दिसतंय वडेट्टीवारांचं विधान। एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता, माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट। शिंदे आणि माझ्यामध्ये कोणी वाद निर्माण करू नये, राऊत आणि वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो। उदय सामंतांनी थेट दावोसमधून विरोधकांचे दावे फेटाळले। कसला उदय होणार, तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात आहेत। विजय वडेट्टीवार आणि राऊतांच्या या सामंतांवरील दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर राऊतांना खळबळजनक वक्तव्य करण्याची सवय आहे, 60 आमदार शिंदेंच्या विरोधात वागत नाहीत, शिंदे उदय सामंतांवर जास्त जबाबदारी टाकतात। राऊतांच्या या दाव्यावर संजय शिरसाट यांचं उत्तर। नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाला स्थगिती, तर राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आल्याची माहिती। आदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून विरोध, तर नाशिकमध्ये दादा भोसेंना डावलल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी। आमचे 7 आमदार, ज्यांचे आमदार अधिक त्यांचा पालकमंत्री असावा, नाशिकचा स्थानिक मंत्री हा पालकमंत्री असावा, नाशिकचं पालकमंत्री पद अजितदादा गटाला मिळावं, कोकाटेंची मागणी। मंत्री भरत गोगावले उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्याची शक्यता, तर दरे गावात जाऊन गोगावले पालकमंत्री पदावरून शिंदेंची भेट घेण्याची माहिती। महाजनच नाशिकचे पालकमंत्री असावेत, भाजप कार्यकर्त्यांची भावना, नाशिकमध्ये काम करण्याचा महाजनांना अनुभव, भाजप कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया। राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण तटकरेंना स्वीकारणार नाही, प्रामाणिक राहून सुद्धा विश्वासघात झाल्यास आता खपवून घेणार नाही, महेंद्र थोरवेंचा इशारा। बीडचं पालकत्व मिळालं असतं तर आनंद झाला असता, बंधू धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदासाठी मुकावं लागल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। तर मला पालकमंत्री पद मिळालं असतं तर बीडकरांनाही आनंद झाला असता, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। उत्पन्न अधिक असणाऱ्या बहिणींना लाभ न घेण्याचं या ठिकाणी अजितदादांचं आवाहन, तर बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली असतील, अजितदादांची माहिती। धनंजय मुंडेंना रहस्य माहिती आहे, तर सरपंचांची हत्या नेमकी कुणी केली हे त्यांनी सांगावं, त्यांनी पोचलेल्या टोळ्यांमुळेच बीड बदनाम, संजय राऊतांची धनंजय मुंडेंवर टीका। सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतची सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी, तर या ठिकाणी तशी शक्यता, तर कोर्टाच्या मेन लिस्टमध्ये प्रकरण नसल्यामुळे 22 जानेवारीला होणारी ही सुनावणी पुढे ढकलली जाऊ शकते। पालघरच्या डहाणूमध्ये जीर्ण झालेल्या इमारतीत पंचायत समितीचा कारभार, कार्यालय धोकादायक असल्यामुळे नवीन इमारत बांधण्याची मागणी। 1965 मध्ये बांधण्यात आलेल्या इमारतीचा भाग ठिकठिकाणी कोसळला। नंदुरबार शहरात झालेल्या दगडफेक प्रकरणामध्ये 18 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, आरोपींमध्ये 7 अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती, तर रिक्षाच्या अपघातावरून 2 गटात राडा झाला होता। चंद्रपुरात मध्यवर्ती सहकारी बँक पद भरती वादाच्या भोवऱ्यात, तर SC/ST आरक्षण डावलून आर्थिक देवाणघेवाण केल्याचाही आरोप, पदभरती विरोधात मनोज पोतराजे या आंदोलकांचं उपोषण। तर पुण्याच्या चाकणेवाडीमधील कैलास स्टील कंपनीच्या मालकावर गोळीबार, पोटात गोळी लागल्यामुळे कंपनी मालक जखमी, म्हाळुंगे पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल।
सांगलीच्या बिट्यामध्ये निवासी शाळेतल्या 23 विद्यार्थ्यांना विषबाधा, विद्यार्थ्यांवर बिटा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार, तर रात्रीच्या मटणाच्या जेवणामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज. पालघरच्या टेंभोडेमध्ये अवैध विद्युत जोडणी करताना वॉचमनचा जागीच मृत्यू, तर पालघर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद. दिल्लीमध्ये आमदार उत्तमराव जानकर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार. 23 तारखेला जंतर मंतरवर जानकर आणि माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे ईव्हीएम विरोधात सत्याग्रह आंदोलन करणार. मार्करवाडी गावानंतर आता धानोरे गावातनं ईव्हीएमला विरोध. हात उंचावून प्रत्यक्ष मतदान घेतल्यानंतर 1200 मतं. उत्तम जानकर यांना ईव्हीएममध्ये पडलेल्या मतांमध्ये 243 मतांचा फरक असल्याची माहिती. मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये भुसे गटाचा विजय झाला. चंद्रकांत शेवाळेंची संचालकपदी तर उपसभापतीपदी अरुणा सोनसकर यांची निवड. तर मालेगावातील ठाकरेंची एकमेव संस्था देखील शिंदेंच्या शिवसेनेकडे. ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांना जोरदार धक्का. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची मुंबई हायकोर्टात धाव. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निकालावरून कोर्टात याचिका. निकालाच्या दिवशी ईव्हीएमची बॅटरी जास्त चार्ज झाल्याचाही आरोप. याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी. साताऱ्याच्या कराडमधील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मतदार यादी जाहीर. तर मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी 26 जानेवारीपर्यंत मुदत. गोंदिया जिल्ह्यातील 8 पंचायत समिती सभापती पदासाठी आज निवडणूक. तर 8ही पंचायत समितींना आता मिळणाऱ्या नव्या शिलेदारांकडे जिल्हावासियांचं लक्ष. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर या 7ही पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक. सभापती उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागणार यासाठी आता जिल्ह्यातील नागरिकांच्या नजरा. सुदर्शन घुलेवर 8 एफआयआर. तर इतके सराईत गुन्हेगार आणि ते सुद्धा मोकाट. अंजली दमन यांचं ट्विट. सुदर्शन घुलेवर निशाणा. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करतानाचा व्हिडिओ समोर. काल मध्यरात्री ठाण्यातल्या कासार वडवली भागातनं या आरोपीला अटक. सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचा पोलिसांचा दावा. राजकीय. भारतामध्ये बांगलादेशी घुसले याला मोदी शाह जबाबदार. संजय राऊतांचा निशाणा. सैफवर हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या हालचालींवर नजर ठेवून होता. आपण सैफवर हल्ला केला हे आरोपीला बातम्यांमधून कळालं. पोलीस चौकशीमध्ये आरोपीनं दावा केल्याची सूत्रांची माहिती. सैफ अली खानच्या घरात घुसण्याच्या आधी आरोपीकडून अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी. तर सैफचा मुलगा जहांगीरला ओलीस ठेवून आरोपी करणार होता पैशांची मागणी. सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूच्या निषेधार्थ 25 जानेवारीला मुंबईत मोर्चा निघणार. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या मार्गावर हा मोर्चा निघणार. मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कमधील धुळीचा नागरिकांना त्रास. स्थानिक नागरिकांचं पालिकेला पत्र लिहित परिसरातील माती कधी काढणार असा सवाल. रत्नागिरी दौऱ्यानंतर मंत्री नितेश राणे ऍक्शन मोडवर. तर मिरकरवाडीतील 319 बेकायदेशीर बांधकामधारकांना नोटिसा. 8 दिवसात हे बांधकाम न हटवल्यास कारवाईचा इशारा. विविध औषधोपचारांनंतर बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचं हे प्रमाण कमी. तर काही रुग्णांना पुन्हा नव्यानं केस येण्यास सुरुवात. नागपूर आयुर्वेद संशोधन केंद्रातील तज्ज्ञांची माहिती. पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांची केस गळती निदानासाठी बाधित गावांना भेट. डॉक्टर बावस्कर यांनी विविध गावातील नमुने घेतले. गोंदियामधील 2019च्या गुन्ह्यातील आरोपीला नेपाळलगतच्या दुर्गम भागातनं अटक. निजामुद्दीन शेख या आरोपीला पकडण्यात बिहार पोलिसांची मदत. इस्रो नासा अंतराळ विषयक अभ्यास दौऱ्यासाठी आता दापोलीतील 8 विद्यार्थ्यांची निवड. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत अभ्यास दौऱ्यासाठी पाठवलं जाणार. वाशिममध्ये विदर्भ बळीराजा कृती संघर्ष समितीच्या वतीनं प्रकल्पग्रस्तांचा महामेळावा आयोजित. तर मेळाव्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा. नाशिकच्या लासलगावमध्ये बारदाना अभावी शासकीय सोयाबीन खरेदी बंद. उत्पादकांवर 1000 ते 1200 रुपये कमी दरानं सोयाबीन विकण्याची वेळ. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून सोयाबीन खरेदी केंद्र बंद. शासकीय खरेदी केंद्रामध्ये बारदाना नसल्यामुळे खरेदी बंद. केंद्रावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. परभणी जिल्ह्यामध्ये तुरीची मळणी सुरू. तर बाजारपेठेत तुरीला 6.5 ते 7 हजारांपर्यंतचा दर. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. जळगावातील रावेर बोदवड तालुक्यामध्ये मोठं नुकसान. मात्र पंचनामे होऊन सुद्धा मदत मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत. त्यामुळे लवकरात लवकर मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या यावल आणि बोदवड तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांकडून शेती पिकाची नासधूस. याकडे वन विभागाचं दुर्लक्ष असल्याची माहिती. तर यासह शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची सुद्धा मागणी.
अक्कलकोट तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकांसाठी कुरनूर धरणातून आवर्तन सोडणार। यामुळे आता 51 गावातील रब्बी आणि उन्हाळी पिकांना होणार फायदा। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या या संदर्भात सूचना। बुलढाण्याच्या हिवरा आश्रमामध्ये स्वामी विवेकानंदांच्या जन्मोत्सवानिमित्त महाप्रसाद बनवण्याची तयारी, तर तब्बल 300 क्विंटल महाप्रसाद वितरित केला जाणार। नाशिकच्या चांदवडमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून अनोखा कोबी हार्वेस्टर तयार। यंत्रामुळे आता शेतकऱ्यांचा कोबी काढणीचा वेळ वाचणार। कोकणात लोकप्रिय असलेल्या नमन महोत्सवाला शासनाकडून 35 लाखांचं अनुदान जाहीर। एका आर्थिक वर्षामध्ये 10 नमन मंडळांना या अनुदानाचा फायदा। डोंबिवलीच्या सोनारपाडा गावातील बैलांच्या झुंजीची सर्वत्र चर्चा, तर तामिळनाडूच्या जलीकट्टूला सुद्धा मागे टाकलं। 8 लाखांचं बक्षीस आणि लाखोंचा सट्टा लागल्याची यामध्ये चर्चा। तर या झुंजी दरम्यान तरुणांचा धिंगाणा आणि प्रेक्षकांचा जल्लोष लक्षणीय। वाशिम जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनचं काम रखडलं। 741 पैकी फक्त 216 योजनाच पूर्ण। 501 योजनांची कामं अद्यापही रखडलेलीच। उन्हाळ्यामध्ये नळांद्वारे पाणी पुरवठा होणार की नाही, नागरिकांचा सवाल। तर वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये पहिल्यांदाच विदर्भस्तरीय वृक्ष संमेलनाचं आयोजन। वृक्षदिंडी काढत डॉक्टर राजेंद्र सिंग यांचं मार्गदर्शन। विद्यार्थ्यांसह नागरिकांची इथे मोठी उपस्थिती। पंढरपूरच्या यात्रेमध्ये गर्दी नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार। संगणक प्रणाली तयार करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा हा प्रस्ताव। नाशिकच्या चांदवडमध्ये विहिरीत पडलेल्या मोराची सुखरूप सुटका। प्राथमिक उपचारानंतर मोराची वन विभागाच्या रोपवाटिकेत मुक्तता।